नमस्कार. आज आपण महाराष्ट्रामधलं फेवरेट वरण बनवणार आहे. त्यासाठी मी डाळ काढून घेत आहे. डाळ आपण आधीच मिक्स करून डब्यात ठेवलेली असते. मिक्स डाळ आपण 1 वाटी घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळ घेऊ शकता. आता आपण स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेणार आहे. 2 ते 3 वेळा डाळ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण डाळ भिजवायला ठेवणार आहे. एक मोठा टोमॅटो आपण घेतलेला आहे. टोमॅटो चिरताना त्यातलं बी आपण काढून घेणार आहे. मग टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे. त्यानंतर आपण लसणाच्या पाकळ्या 10-12 सोलून घेणार आहे आणि खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे. खलबत्त्यामध्ये लसूण ठेचताना लसणाच्या पाकळ्या इकडे तिकडे उडू नये म्हणून आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय. मग आपण लसूण ठेचून घेणार आहे. लसूण आपलं ठेचून झालेलं आहे. आपण कुकर ठेवूया गॅसवर. तुम्ही तुमच्या अंदाजाने तेल किंवा तूप टाकू शकता. तेल गरम झालेलं आहे. मोहरी आधी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जिरे, हिंग, लसूण हे परतून घ्यायचं आहे. लसूण थोडं लालसर झालं की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे. टोमॅटो मऊ झाला की आपण त्यामध्ये मीठ, हळद हे टाकून एकजीव करून घेणार आहे. डाळ तर आपण भिजवलेली होती, त्यामधलं पाणी पूर्णपणे काढून आपण डाळ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आपण आपल्या अंदाजे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहे. त्यानंतर कुकरला झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. कुकरमध्ये झटपट वरण आपण बनवलेलं आहे. अगदी महाराष्ट्रातलं फेवरेट वरण आणि सोपी पद्धत. अगदी मस्त अशी वरण झालेलं आहे. आता आपण वरणासाठी बारीक कोथिंबीर चिरून घेणार आहे. कुकरमधलं झाकण उघडून पाहणार आहे. वरण अगदी छान झालेलं आहे. आपण त्यावर कोथिंबीर टाकून मस्त असं वरण छान झालेलं आहे. हे एकजीव करून घ्यायचं आहे. छान असा इंद्रायणी भात आपण घेतलेला आहे. त्यावर आपण वरण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मस्त असं तूप छान सोडायचं आहे आणि खायला घ्यायचं आहे. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा.